आज सकाळपासून मी विचार करत होते, की मार्केटमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी घेऊन येऊ, की ऑनलाईन ऑर्डर करू. शेवटी मी असं ठरवलं, की नाही ऑनलाईनच ऑर्डर करू आणि ट्रेनमध्ये बसल्या-बसल्या ऑर्डर केली. फायनली हे माझं छोटंसं पार्सल रिसीव्ह झालं, जे मी Amazonवरनं मागवलेलं. तर हे केया ब्रँडचं गार्लिक पावडर आहे. याच्या आधी पण मी वापरलंय केया ब्रँडचं. ब्रँडचं म्हणजे खूप चांगलं आहे. रिव्ह्यू जर माझ्याकडनं तुम्हाला सांगायला जायचं, तर चांगलं आहे. फ्लेवर्स वगैरे खूप छान आहेत. असं काही वेगळं असं काही लागत नाही. आणि बऱ्याचशा रेसिपीजसाठी मला गार्लिक पावडर यूज होते. ही एक ओरिका ब्रँडची मिंट पावडर आहे आणि याच्यावरती इथे लिहिलेलं आहे बघा, म्हणजे तुम्ही सलाडमध्ये, कबाबमध्ये, तुमच्या ग्रेव्हीजमध्ये तुम्हाला काहीही करायचं असेल तरीही मिंट पावडर तुम्ही वापरू शकता. पॅकिंग खूप सुंदर येतं. इथून वरतून आपल्याला असं वाटतं की ओपन आहे, पण तसं नाहीये. आतमध्ये वेगळं सील पॅक असतं त्यांचं. आणि हे दोन्ही मला आय थिंक ₹148 ला मिळाले. म्हणजे 70 काहीतरी रुपीज असं काहीतरी 70 आणि 75 अशी त्याची कॉस्ट होती. ऑफरमध्ये मिळाले. म्हणून मी म्हटलं चला आता जाऊ दे, लगेच पण मिळतील, पण कारण हे सगळ्या दुकानात अवेलेबल नसतात. तर मला ना हा चिवडा करायचा आहे. हा गव्हाचा म्हणजे हे जे कुरमुरे आहेत ना, ते गव्हाचे आहेत आणि हे अशा पद्धतीने मिळतात. हे चवीला खूप सुंदर लागतात. आणि मी याचा मसाला म्हणजे आता याच्यामध्ये जो मसाला वापरणार आहे ना, तो म्हणजे गार्लिक फ्लेवरचा मला करायचा आहे. म्हणजे जसं आपण लसूण चिवडा खातो ना, तसा हा तिखट करायचा आहे मला. तर त्याच्यासाठी मी ती गार्लिक पावडर ऑर्डर केली. कारण माझ्याकडे मी पहिलं ना एक छोटे-छोटे सॅचे घेऊन यायची आणि मग ते काही मध्ये यूज होत नाहीत आपल्याला खूप जास्त. म्हणून मग मी आता म्हटलं, की मोठंच मागवते आणि मला आता ऑर्डर्स वगैरे असतात त्याच्यामध्ये पण मला वेगवेगळ्या प्रकारचे जे मी काही नमकीन्स वगैरे बनवले ना, तर त्याच्यामध्ये यूज होतं. म्हणून मग मी ते मोठंच एक बॉटल मागवली. तुम्ही कधी हा चिवडा ट्राय केलाय का? मला नक्की कमेंट करून सांगा. रक्षाबंधन जोपर्यंत होऊन जात नाही ना, तोपर्यंत मला एवढे कंटेनर लागणार आहेत ना. आता कसं होतं ना, बऱ्याच वेळा ऑर्डर्स असतात आणि ऑर्डर्स माझ्या आधीपासून चालू झालेले आहेत. तर एक मला ऑर्डर होती ज्यांचे ना 5 बॉक्सची ऑर्डर होते. ॲक्चुअली अशा सुरुवातीला ऑर्डर मी नाही घेत, म्हणजे 1-2 जर बॉक्सेस असतील तर. तर हे माझे नेहमीचे क्लायंट्स आहेत. तर त्यांना 5 बॉक्स हवे होते, कुठेतरी घेऊन जायचे आहेत त्यांना. तर त्यांच्या ऑर्डरसाठी हा मी शंकरपाळ्या, तर तुम्हाला साध्या सिंपल भाषेत सांगू तर या शंकरपाळ्या. आणि पण या शंकरपाळ्या नाही आहेत. हे वेफर टाईपमध्ये चॉकलेट वेफर बिस्किट असतं ना, तसंही मी बनवलेलं आहे. हे खूप छान क्रिस्पी लागतं. आतून थोडंसं त्याला एक चॉकलेट चं टेक्स्चर आहे. वरतून थोडंसं असं स्वीट, नमकीन अशा टाईपमध्ये ते खायला लागतं. तर हे एवढं माझ्याकडे उरलं, कारण ते प्रत्येक वेळेस मी कट टू कट क्वांटिटी नाही बनवत. कधी-कधी क्लायंटचं असं असतं, की एखाद बॉक्स आम्हाला अजून मिळेल का? किंवा असं होतं कधी-कधी. म्हणून मग मी एक्स्ट्रा थोडंसं बनवून ठेवते. तर आता त्यांच्या ऑर्डर्स तर गेल्या आणि हे एवढं माझ्याकडे उरलेलं. तर एकदम मी कट टू कट नाही बनवत. म्हटलं 1-2 बॉक्ससाठी तरी होईल आपल्याला, एवढं मी बनवते. तर हे तुम्हाला तर कितपत जवळून दिसतंय मला माहिती नाही. पण अशा पद्धतीने मी हे बनवलं. तर आता त्याच्यासाठी ही बॉटल मी रिकामी करून ठेवून दिलेली. म्हटलं आता अशा ना मला भरपूर बॉटल्स लागणार आहेत. कारण बिस्किट्स वगैरे आहेत ना, थोडे-थोडे मी एक्स्ट्रा बनवूनच ठेवते. कारण ऐन वेळेस कधी ऑर्डर येतात काही कळत नाही आणि त्याच्यामुळे मग खूप गडबड होऊन जाते कधी-कधी. तर आता या बॉटल्समध्ये ते व्यवस्थित राहतील. माझी एक मैत्रीण गावावरनं आलेली आणि तिने येताना ना या थोड्याशा वालीच्या शेंगा आणलेल्या, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी आणलेल्या. आम्हाला सगळ्यांना तिने थोड्या-थोड्या दिल्या. त्याचबरोबर ना तिने कच्ची केळी पण आणलेली आणि केळी बघा ना किती मस्त लांब अशी आहेत आणि अगदी कच्ची होती. तर आम्हाला प्रत्येकीला तिने 2 केळी आणि अशा वालीच्या शेंगा दिल्या. तर मी त्यातले एक केळं आज आता म्हटलं कापं करून घेऊ केळ्याची आणि याची भाजी करते. तर या शेंगांपैकी ही एक शेंग आहे ना, जी चवळीची, ती थोडीशी म्हणजे जून आहे, बऱ्यापैकी जून होती. तर मी म्हटलं ती काही कापली पण नीट जाणार नाही आणि त्याची भाजी पण मग ते काही टेस्ट नाही लागत जून असेल तर. मग मी आता त्याच्यातलं फक्त ज्या चवळीच्या म्हणजे चवळी जी आहेत ना आतमध्ये शेंगांमधली, त्या चवळीच्या शेंगा काढून घेणार. सॉरी चवळीच्या शेंगांमधली चवळी काढून घेणार. बघा बोलता-बोलता असं पण माझं कधीतरी होतं. तर हे फक्त एकच याच्यामध्ये बरोबर नव्हती. बाकी सगळ्या आता बारीक करून घेणार आणि ना याची भाजी आहे ना, जशी आपण बीन्सची वगैरे करतो, कांद्यावर आणि त्याचबरोबर ओल्या खोबऱ्यावर, मिरचीवर खूप छान टेस्ट होते. तर मी आता तशीच भाजी करणार आहे. तर आता संध्याकाळच्या वेळेस टिफिन नाहीये, म्हणून ही संध्याकाळच्या वेळेस आम्हाला पुरेल आणि त्याच्याबरोबर सोबतीला एक केळ्याचा काप करणार आहे. आज तुमच्याबरोबर रेसिपी नाही शेअर करणार याची,
कारण आता सगळी मी तयारी करून घेणार आहे आणि आता याच्यानंतर ना मला दिवे वगैरे जे काही आहेत सगळे बघून घासून आणि बाकी सगळी तयारी करून ठेवायची. तशी पूजेला काही खूप जास्त तयारी करायची गरज नाही आहे. म्हणजे बाकी आपल्याला जसं करायचं असतं तसं नाही करायला लागणार आहे. पण मी आज भांडी वगैरे सगळी एकाच ठिकाणी सगळी करून ठेवणार, घासून वगैरे स्वच्छ करून ठेवेन. म्हणजे उद्या आल्यानंतर वेळ मिळणार नाही. कारण आल्यानंतर जवळपास मी 7 वाजता येते. मी उद्या प्रयत्न करणार आहे थोडंसं लवकर मला निघायला मिळालं एखाद तास तरी. पण काय झालं, मी याच्या आधी पण गेल्या आठवड्यामध्ये थोडंसं लवकर निघालेली. त्या दिवशी सामान घ्यायचं होतं तेव्हा पण मी लवकर सांगून निघालेली. तर मग सारखं सारखं असं लवकर निघायला मिळत नाही ऑफिसमधनं. मग आता काय करणार, पण ऑप्शन नाहीये. तर ठीक आहे, तरी पण मी आज जेवढं मला आवरता येईल ना, म्हणजे भांडी वगैरे बघितलेली असतील, घासून पुसून ठेवलेली असतील, सगळी तयारी करून ठेवलेली असली ना, की मग काही टेन्शन येणार नाही. आणि फुलं माझ्याकडे आणलेली पण नाहीयेत. माझ्याकडे फुलंच नाहीयेत. थोडीशी गुलाबाची फुलं आहेत, बाकी फुलं पण नाहीयेत. तर आता मी विचार करते उद्या सकाळी जाताच सचिन, आता पाऊस असल्यामुळे तो काही मला सोडायला येत नाही. पाऊस नसला तर तो येतो, पण आता पावसात गाडी काढतच नाही तो. तर मला तो जर सोडायला आला ना तर मी घेईन. सगळी कामं आवरून झाल्यानंतर म्हणजे इव्हन माझं जेवण, भांडी वगैरे सगळं झाल्यानंतर आता मी ही तयारी करायला घेतली. थोडंसं लवकरच आवरलं म्हणून मी खूप जास्त शूट केलं नाही. म्हणजे जे जेवणाचं होता किचनमधला व्लॉग तो काही जास्त शूट केला नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी काढून ठेवल्या. तर ह्या थोड्याशा डेकोरेशन म्हणजे माळा. आता फुलं मला उद्या कितपत मिळतील मला माहिती नाही, कारण आज पाऊस पण खूप जास्त होता. फुलं जरी मिळाली तरी ती थोडीशी भिजलेली असतील किंवा मला थोडेसे लांब गजरे घ्यायचेत असं डोक्यात थोडंसं चाललंय. पण म्हटलं मिळाले नाही मिळाले तर हे म्हणजे हा जो डब्बा आहे याच्यात बऱ्याचशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. म्हणजे ज्या माळ्या वगैरे असतात गोंड्याच्या, तो मी काढून घेतला. आणि या कंटेनरमध्ये थोडे वेगळे दिवे आहेत, म्हणजे जे जास्त धुवायला लागत नाहीत, म्हणजे जे असेच आहेत, जसे हे टी लाईट होल्डर आहेत. थोडे हे प्रॉपर ब्रासचे नाही आहेत, म्हणजे याचे, पण ते छान दिसतात, मला खूप आवडतात ते. म्हणजे मी प्रत्येक वेळेस जेव्हा असं काही मांडते ना पूजा, तेव्हा ते मी लावते. फक्त त्याच्यात ना थोडंसं कॅन्डल लावावे लागतात. हे पण कमळाचे दिवे आहेत. याच्यामध्ये पण मी टी लाईट लावते. दिवा लावला नाहीये मी अजून. तुम्ही याच्यात लावू शकता, पण मी अजून लावलेला नाहीये. त्याच्यामुळे ते वॉश नाही मी अजूनपर्यंत एकदा पण केलेत. फक्त मी पुसून क्लीन करून घेतलेत. हा पण एक दिवा आहे. याच्यामध्ये पण मी टी लाईट होल्डरच लावते. त्याच्यामुळे तो पण म्हणजे वापरायचे की नाही थोडासा विचार करते. दरवर्षी मी पूजेला लावते, असं नाहीये की मी पूजा नाही करत याची. जरी मी त्याच्यामध्ये म्हणजे दिवा नाही लावता मी कॅन्डल होल्डर लावलं तरी. तर हे असे पॅक करूनच ठेवते, कारण थोडेसे काचेचे आहेत, थोडे सांभाळायला लागतात. आणि हे वॉश केलेले नाही आहेत, मी फक्त पुसून क्लीन करून घेते प्रत्येक वेळेस. म्हणून हे वेगळ्याच ह्याच्यात ठेवलेत. याच्यामध्ये ज्या समईच्या ज्या छोट्या वरचा जो भाग असतो ना तो पण मी याच्यामध्येच ठेवून घेतलेला. तर फक्त लक्ष ठेवून घेतलं म्हणजे कुठलीही गोष्ट कुठे आहे उद्या लक्षात राहील. तर हा बॉक्स मी आता म्हणजे फक्त बघून ठेवला, याच्यामधनं मी काढणार काहीच नाहीये. फक्त म्हटलं चला आता काढलाच आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर पण करते. म्हटलं तुम्हाला पण हे कलेक्शन दाखवता येईल. तर याच्या आधी मी माझ्या दिव्यांचं कलेक्शन असा ब्लॉग एक शेअर केलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर मी खाली लिंक देते व्हिडिओमध्ये, तुम्ही तिथे जाऊन तो बघू शकता. तर ही एक मोठी समई आहे. ॲक्च्युली या पण 2 आहेत, पण 2 समई मोठ्या, खूप जास्त मोठ्या होतात. म्हणून मी शक्यतो एकच ही समई मोठी वापरते. आणि छोट्या समईंमधल्या माझा आवडता पार्ट म्हणजे हे मोर आहेत. ते ह्या समई जेव्हा मी सुरुवातीला पहिल्यांदा म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवलेलं तेव्हा खूप साऱ्या कमेंट आलेल्या की या कुठून घेतलेल्या. आणि ह्या ना मी 2023 मध्ये घेतलेल्या, माझ्या ॲनिव्हर्सरी होती तेव्हा मी सचिनकडनं मला गिफ्ट म्हणून याच दे असं म्हणून घेतलेलं. आणि या तेव्हा ना आम्हाला खूप स्वस्त मिळालेल्या. आय थिंक 1100-1100ला आम्हाला त्या 2 मिळालेल्या. याची हाईट खूप जास्त मोठी नाहीये आणि खूप जास्त छोट्या पण नाहीयेत, पण दिसायला अगदी त्या छान दिसतात. छोटे दिवे वगैरे जे काही मला आता पूजेला उद्या मी किती दिवे लावणार आहे, कुठले कुठले लावणार आहेत, प्रयत्न माझा असा असतो की सगळेच दिवे व्यवस्थित म्हणजे पूजा मांडायची सगळ्याच दिव्यांची. तर मी म्हणून सगळेच दिवे आणि ज्याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं वाटी, पेले, ज्या काही गोष्टी होत्या मी सगळ्या आत्ताच धुवून मग या पूर्णपणे सुकवून पण आत्ताच घेणार आहे. कारण याला ना सुकवणं पण तिथल्या तिथेच लगेच घ्यावं लागतं, नाहीतर मग याच्यावर थोडंसं पाणी राहिलं तर मग पाण्याचे डाग वगैरे बऱ्याच वेळा लागतात. ही जी एक धूपदाणी आहे ही पण मी ऑफलाईनच घेतलेली, म्हणजे जेव्हा समई घेतलेला ना तेव्हाच घेतलेलं. याची खूप जास्त मला रिक्वेस्ट यायची की ही कुठून घेतली आहेस, पण याच्यासारखा सेम एक मिळता जुळता प्रोडक्ट मी फ्लिपकार्टवरनं ऑर्डर केलेलं.
तर तो जर असेल ना अवेलेबल तो मी नक्की देईन. तो पण आय थिंक 300च्या आसपास होता. खरंच खूप सुंदर होता तो पण. बाकी या सगळ्या गोष्टी अशाच आहेत, म्हणजे जे ताम्हण आहे ते लागणार आहे. हे थोडंसं ज्या काही प्लेट्स वगैरे लागतील असं सगळं एकत्रच धुवून घेतलं. तर हेच मला क्लीन करायला जवळपास आता 1 तास जाणार आहे, सगळं व्यवस्थित ठेवायला. तर हा वेळ उद्या जाऊ नये म्हणून ही सगळी तयारी. आणि आता सगळं व्यवस्थित केलेलं असलं ना, की उद्या मग पूजेचा मांड मांडायला खूप जास्त वेळ लागणार नाही. क्लीन करताना हे मी पहिलं डायरेक्ट कपड्याने पुसत नाही. मी पहिलं नेहमी हे जेव्हा पुसते ना, तर टिश्यू पेपरने पुसते आणि नंतर मग एखाद्या कपड्याने, म्हणजे जो स्वच्छ कपडा असतो त्याने पुसून घेते. जो देवपूजेला प्रत्येक वेळेस आम्ही वापरतो ना, तोच कपडा घेते. नंतर त्याने पुसून घेते. तर आता एक-एक करून मी सगळ्या वेगवेगळ्या ठेवणार आहे. म्हणजे हे जे समईचा जो पार्ट आहे किंवा जे मोठ्या गोष्टी आहेत त्या वेगळीकडे ठेवणार आहे. आणि हे ताम्हण आहेत त्याच्यामध्ये जे छोटे दिवे, ज्या वाट्या, पेले, अगरबत्तीचं जे स्टँड वगैरे आहे ते सगळं एका साईडला ठेवणार आहे. असं वेगवेगळं दोन्हीकडे ठेवून घेणार, म्हणजे वस्तू पटापट मिळाल्या जातात. आता ॲक्च्युली याच्यामध्ये ज्या दिव्यांमध्ये छोट्या म्हणजे ज्या वाती लावताना मध्ये जो असतात ना, ते मला ॲक्च्युली मिळाले नाही आहेत. माझ्याकडनं कुठे मिस झालेत मला कळत नाही आहे. तर ते पण मला थोडेसे शोधायचे आहेत. पण आता हा व्हिडिओ इथेच एंड करते मी आणि मग त्या शोधून घेते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचं काही सजेशन असेल ते देखील मला आजच्या व्हिडिओमध्ये कमेंटमार्फत नक्की सांगा. कमेंटचं सेक्शन स्वाईप केलं की तिथे एक हाईपचा ऑप्शन येईल. हाईप करा, म्हणजे हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि कमेंट सेक्शनमध्ये छान अशी कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. तर उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर.